नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA मराठी, प्रोग्राम कोड आहे M49, सेमिस्टर थर्ड, तिसऱ्या सेमिस्टरचे होम असाइनमेंटचे क्वेश्चन अवेलेबल झालेले आहेत। हे होम असाइनमेंटचे क्वेश्चन किंवा यांची प्रिंटआउट काढण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे ब्राउझरमध्ये ycmo.digitaluniversity.ac सर्च करायचं। सर्च रिझल्टमध्ये जशा तसे वेबसाईट आली की त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर होम पेजवर जाऊन पोहोचता तुम्ही। होम पेजवर तुम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसेल। मग ती होम पेज आहे म्हणून समजायचं। होम पेजवरच डाव्या साईडला विविध टॅब दिसतील तुम्हाला। त्याच्यामध्ये एक होम असाइनमेंट टॅब दिसेल तुम्हाला। त्या होम असाइनमेंट टॅबवर क्लिक करायचं। येथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला UG, PG डिप्लोमा असे विविध ऑप्शन दिसतील। त्याची लिंक दिसेल निळ्या कलरमध्ये। तर आता MA मराठी हा आपला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे PG कोर्स असल्याने PG तुम्हाला जिथं ऑप्शन दिसतं PG, त्या PG ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। PGवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला विविध PG कोर्सेस अवेलेबल दिसतील। त्याच्यामध्ये विविध कोड दिसतील। नाव ओळखू येणार तर कोडवरून ओळखायचं। तर आपला MA मराठीचा कोर्स कोड आहे, प्रोग्राम कोड आहे M49। तर M49 कुठे बघायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं। तेथे क्लिक केल्यानंतर आता जी तुम्ही स्क्रीन पाहत आहात ही स्क्रीनवर तुम्ही येऊन पोहोचाल। या स्क्रीनवर तुम्हाला वरच्या साईडला हेडलाईनमध्येच दिलेलं आहे, ठळक शब्दात दिलेलं आहे M49 सेमिस्टर थर्ड याची होम असाइनमेंट। ठीक आहे। तर याच्यामध्ये सध्याला थर्ड सेमिस्टरचे 5 पेपरचे होम असाइनमेंट अवेलेबल झालेले आहेत। एक एक करून आपण बघणार आहोत। जर तुम्हाला ही स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्यास किंवा शोधण्यास अवघड जात असेल तर तुम्ही कुठल्याही जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कुठलेही कम्प्युटरचे जे आपले कामं वगैरे करतात ऑनलाईनची, अशा कुठेही जाऊन त्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे MA मराठीचे थर्ड सेमिस्टरचे क्वेश्चन्स, होम असाइनमेंट क्वेश्चन्स काढून द्या म्हटलं तर प्रिंटआउट काढून देतात। PDF सेंड करतात तुमच्या स्मार्टफोनवर। ठीक आहे। तर वेळ न घालता लवकरात लवकर तुम्हाला हे क्वेश्चन प्रिंटआउट काढून घ्यायचं, त्याची उत्तरे तयार करायची, आपल्या हँडरायटिंगमध्ये तयार करून ठेवायचं आहे। ठीक आहे। तयार करून मग ज्या वेळेस ह्याची जी आता ही जी होम असाइनमेंट आहे ही ऑनलाईन अपलोड करायचं आहे आपल्याला। ठीक आहे। मग ऑनलाईन अपलोड करताना काय, ज्यावेळेस वेबसाईट चालू होईल, आणखी चालू झालेली नाही, वेबसाईट चालू होईल त्यावेळेस त्या वेबसाईटवर क्लिक करून तुमचा PRN नंबर, पासवर्ड टाकून ती वेबसाईट ओपन करायची आहे आणि तुमचे थर्ड सेमिस्टरची जी पेपर दिले आहेत, पेपरची नावं, त्याच्या पुढे क्लिक करून तिथून तुम्हाला होम असाइनमेंट लिहायची आन्सरशीट डाउनलोड करायचं आहे। त्या आन्सरशीटवर प्रत्येक पेपरचे नाव प्रिंटेड आहे, ऑलरेडी टाईप केलेलं आहे। ती प्रिंटआउट घेऊन त्याच्यावर उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहून पुन्हा त्याच लॉग इनवर जाऊन अपलोडच्या ठिकाणी जाऊन अपलोड करायचं आहे, स्कॅन करून अपलोड करायचं आहे। ठीक आहे। त्याच्यासाठी आता जरी वेबसाईट चालू झालेली नसेल आणखी तरीसुद्धा तुम्ही उत्तरं तयार करून ठेवावीत। कच्चं कुठल्याही रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचं आहे तुम्हाला, तात्पुरतं शोधून ठेवा किंवा लिहून ठेवा, लिहून ठेवलेलं बरं, लिहून ठेवायचं आहे। ज्यावेळेस वेबसाईट चालू झाली त्यामध्ये तुमचं युजर ID, पासवर्ड टाकून ते आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायची आणि पुन्हा डबल लिहायचं। काय होतं, डबल लिहिलं तर चांगलंच होतं की पाठ होऊन जाईल। ठीक आहे। नाहीतर काय करा मग की पुस्तकं जी तुम्हाला मिळाली त्या पुस्तकामध्ये तुम्ही यात इथले क्वेश्चनचे नंबर टाकून त्याचे उत्तर इथपर्यंत आहे असं अंडरलाईन करून ठेवा, कंस करून ठेवा त्याला, एवढं उत्तर आहे म्हणून, म्हणजे लिहायचा त्रास कमी होईल तुमचा। आणि जेव्हा आन्सर शीट डाउनलोड केली की त्या आन्सर शीटवर उत्तर त्यावेळेस लिहिचाल, दोन्ही पद्धतीनं करता येईल। ठीक आहे। आता इथं 5 पेपर दाखवत आहे स्क्रीनवर। तर पहिला पेपर बघूया कोणता आहे। इथं क्लिक करायचं आहे। हे तुमच्याकडे गुगल ड्राईव्ह तुम्हाला असलेलं कधी फायद्याचं आहे। गुगल ड्राईव्ह तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये ओपन होऊन सेव्ह बी करता येतं। ठीक आहे। आता इथं पेपर बघत आहोत तुम्ही, M49 कोड आहे, MA मराठी, NAP 2020 पॅटर्न आहे, सेमिस्टर थर्ड आहे। पेपरचं नाव आहे MAR 602 लोकसाहित्य, होम असाइनमेंट इयर 2024-25। ठीक आहे। इथे वेबसाईट दिलेला आहे asm.ycmo.org.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला। प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला। ठीक आहे। हे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स वरचे वाचून घ्या, मी ती काही वाचत बसणार नाही आता।
तुम्ही तेवढं वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन रिझोल्युशन हाय करा 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त करून पाहिलं तर तुम्ही हे स्पष्ट दिसेल तुम्हाला. फॉन्ट साईज बारकी असल्यामुळे दिसायला अवघड होईल. ठीक आहे. पेज नंबर 2वर जाऊयात आपण. कमी आहेत प्रश्नाची. पेज नंबर 2. विषयाचे नाव इथं दिलेलं आहे MAR 602 लोकसाहित्य, गृहपाठ 1 आणि गृहपाठ 2. गृहपाठ 1 मध्ये प्रश्न आहेत म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. गृहपाठ 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. हे प्रश्न बघून घ्या. तर तुम्हाला वाटलं तर लिहूनसुद्धा घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. लगेच आपण दुसऱ्या पेपरवर जाऊ. त्याच्यासाठी बॅग घेऊया. बॅग घेतलो. इथं दुसरा बघूया कोणता आहे पेपर. हां, तर चला दुसरा पेपर आहे. याच्यामध्ये MAR 603 वाङ्मय प्रकार. ठीक आहे. होम असाइनमेंट इयर 2024-25. बाकीचे इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. आपण डायरेक्ट पेज 2वर जाऊ. विषयाचे नाव MAR 603 वाङ्मय प्रकार. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन आहेत आणि गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पर्याय पण दिलेले आहेत जास्त. ठीक आहे. हे 2 पेपर झाले. तिसरा पेपरकडे जाऊया. तिसरा पेपर. ओके. तिसऱ्या पेपरमध्ये MAR 604 भाषेचा उपयोजन लक्ष्य अभ्यास. ठीक आहे. पेज नंबर 1, पेज नंबर 2. विषयाचे नाव MAR 604 भाषेचा उपयोजन लक्ष्य अभ्यास. ठीक आहे. 3 पेपर झाले. चौथा पेपर. हां, चौथ्या पेपरचं नाव आहे MAR 605 मराठी ललित गद्य. ठीक आहे. त्याचं बघूया. पेज नंबर 2. विषयाचे नाव MAR 605 मराठी ललित गद्य. गृहपाठ क्रमांक 1च आहे. हे छोटा आहे गृहपाठ. ठीक आहे. आता 5वा पेपर बघू आपण. 5वा पेपर आहे MAR 607 चळवळी आणि साहित्य. ह्याच्यात MAR 607 चळवळी आणि साहित्य. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन. गृहपाठ 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी क्वेश्चन. ठीक आहे. हे बघून घ्या. अशा प्रकारे इथं 5 पेपरचं 3rd सेमिस्टरचं आपल्या होम असाइनमेंटचे क्वेश्चन दिलेले आहेत. आता माझ्या ओळखीत तर कोणाचे MA मराठी नाही. बरं, आपले जी सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी त्यांचा जेव्हा सेकंड इयरचा फॉर्म भरताना त्यांनी 3rd सेमिस्टरला कोणकोणते पेपर घेतलेले आहेत ते बघून घ्यायचं आहे. तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये असेल तसेच तुमच्या युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा तुमच्या विद्यापीठाच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्हाला 3rd सेमिस्टरला कोणकोणते पेपर आहेत त्याची माहिती मिळेल. मग त्या आपल्याला पेपर जे आहेत त्याच पेपरचे क्वेश्चन तुम्ही लिहावे. ठीक आहे. तयार करून तर ठेवावे. आल्यावर लिही चालती. आन्सर शीट आपल्याला डाउनलोड करायची आपल्या लॉग इनमधून ह्यावरच्या वेबसाईटमधून. ते आल्यावर लिहू. पर तोपर्यंत तयार तर ठेवा. ती उत्तरं असं कंस करून ठेवा. उत्तरायली अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे. हे झालं MA मराठी M49चं होम असाइनमेंट क्वेश्चन आले आहेत. लवकरात लवकर लिहायचं आहे. परीक्षा आपली डिसेंबर महिन्यात होणार आहे. पुढच्या महिन्यात शक्यतोवर पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल किंवा जास्त लांब जाऊन जानेवारीच्या पुढच्या वर्षी जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होऊन जाईल परीक्षा. ठीक आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असं गृहीत धरून तुम्ही पटापट उत्तरं लिहून तयार करून ठेवायचं आहे. म्हणजे लगेच साईट चालू झाल्यानंतर अपलोड करून मोकळं व्हायचं आहे आपल्याला. ठीक आहे. कसं अपलोड करायचं काय नाही मी पुन्हा सांगेन साईट चालू झाल्यानंतर. वेबसाईटचं नाव ध्यानात ठेवा. तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता. वेबसाईटचं लगेच नाव सांगून टाकतो. तर होम असाइनमेंट अपलोड करायची वेबसाईट सांगत आहे मी तुम्हाला. asm.ycmu.org.in ही वेबसाईट आहे. ह्याच वेबसाईटवर तुम्ही आन्सर शीट डाउनलोड करता येईल. तुम्हाला युजर आय डी पासवर्ड टाकून. युजर आय डी म्हणजे तुमचा PRA नंबर आहे. पासवर्ड शक्यतोवर तुमचे डेट ऑफ बर्थ YYMMDD स्वरूपामध्ये असते. ठीक आहे. तर PRA नंबर आणि तुमचं पासवर्ड टाकून asm.ycmu.org.in या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करायचं. तिथे तुमच्या प्रत्येक पेपरच्या पुढे डाउनलोड आन्सर शीटचं ऑप्शन असतं. त्याच्या आन्सर शीट डाउनलोड करून घ्यायची सगळ्याचीच आणि पुन्हा त्या आन्सर शीटवर उत्तरं लिहायची आणि परत ती आन्सर शीट ह्याच वेबसाईटवर जाऊन तिथं अपलोड एक ऑप्शन आहे त्याच ठिकाणी डाउनलोडच्या आजूबाजूला तिथं जाऊन अपलोड करायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. एकच वेबसाईट आहे. ठीक आहे. ओके.
हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. तसेच आपल्या जी ॲडमिशन घेतलेत आपल्यासोबत त्या लोकांनाही शेअर करा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.